सो या ठिकाणी प्रेम्बल याविषयी चर्चा करणार आहोत. उद्देशिका हा संविधानाचा भाग आहे की नाही याविषयी खूप चर्चा आणि खूप वाद विवाद झालेले आहेत त्या ठिकाणी. सो म्हणूनच आपण आज काही अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी राज्यघटनेचा भाग म्हणून उद्देशिकेचे महत्त्व आणि त्यावर झालेले विवाद आणि त्यानंतर झालेले खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जजमेंट त्या ठिकाणी उद्देशिका संविधानाचा भाग आहे की नाही या ठिकाणी त्यात बघणार आहोत. सो सर्वप्रथम बेरुबारी खटला 1960 मध्ये ज्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने असे या खटल्यामध्ये सांगितले की उद्देशिका हा संविधानाचा भाग नाही. आणि त्यानंतर केशवानंद भारती खटला 1973चा त्यामध्ये अगोदरचं जे जजमेंट होतं सुप्रीम कोर्टाचं की संविधानामध्ये उद्देशिका संविधानाचा भाग नाही. सो त्याला त्या प्रतिपादनाला खोडून केशवानंद भारती केसमध्ये 1973 मधल्या की उद्देशिका हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असं प्रतिपादन त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर LIC ऑफ इंडिया खटला 1995 मध्ये तोच मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला. उद्देशिका राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे असं परत एकदा सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलं. आणि उद्देशिकामध्ये दुरुस्ती करता येईल का कलम 368 नुसार राज्यघटनेमध्ये उद्देशिकामध्ये दुरुस्ती करता येईल का असं त्या ठिकाणी एक जजमेंट होतं. सो उद्देशिकामध्ये सुप्रीम कोर्टाने परत केशवानंद भारतीचाच प्रमाण घ्यायला लागेल त्या ठिकाणी की केशवानंद भारती खटला 1973 मध्ये त्यांनी ते जजमेंट दिलं त्या ठिकाणी की उद्देशिकामधील मूलभूत घटक किंवा त्या ठिकाणी मूलभूत वैशिष्ट्यांना घटना दुरुस्तीद्वारे वगळता येणार नाही किंवा दुरुस्ती करता येणार नाही. आणि हे दोन्ही जजमेंट केशवानंद भारती खटल्यामधले आणि LIC ऑफ इंडिया खटल्यामधले या दोन खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने बेरुबारी खटल्याचं जे जजमेंट होतं त्याला रिवाईज करून की संविधानाचा भाग हा उद्देशिका आहे असं त्या ठिकाणी जजमेंट दिलं. सो संविधानामध्ये फक्त आत्तापर्यंत 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीमध्येच फक्त 3 शब्द ॲड करण्यात आले. त्यामध्ये आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता 1976. सो 42व्या घटना दुरुस्तीद्वारे ते 3 शब्द ॲड केले. आणि त्यानंतर कुठल्याही घटना दुरुस्तीद्वारे उद्देशिकामध्ये कुठल्याही प्रकारचं घटना दुरुस्ती झालेली नाही. आणि सुप्रीम कोर्टाने त्यावरती जजमेंट दिलेलं आहे की काही मूलभूत घटनामध्ये मूलभूत घटक जे आहेत आणि काही वैशिष्ट्ये त्यामुळे संविधानाचा भाग हा उद्देशिका आहे. सो त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घटना दुरुस्ती करता येणार नाही.